कवा येतात रे? आल्या ना बा. काय झालं? नमस्कार. अरे काय झालं? एक नंबर काम झालं बघा वहिनी. हा आता आमच्या बालमंडळाचा सपोर्ट तुम्हालाच बघा वहिनी. वहिनी तुमच्या इलेक्शनचा प्रचार लय जोरात करायचा बघा. आम्ही प्रचार फेऱ्या काढू बघा तुमच्या. हा प्रचाराचा दणका जडवून द्या तुमच्या. तुमच्या बाजूने इलेक्शन लढणार बघा आम्ही. कसला दणका उडवून देणार? या निवडणुकांमध्ये अजिबात लक्ष घालायचं नाहीये तुम्ही. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. निवडणुका लढायचं वय तरी आहे का तुमचं? आमचं वय नाही ना वा. मग अभ्यासात निवडणुका कशा? फटके दिल्यावर कळेल तुम्हाला कसं आहे ते. चला आज चला लवकर. माऊ तू मारेन ना. काल मला लपाछपी खेळताना लई तंगवलं. आज येत खेळायला. मग कसं तंगवत्या ते दाखवतोच तुला. माऊ बस गेट बाहेर तुमचे खूप लाड होत आहेत. चला लाडू चल. वहिनी नमस्कार. घराणेशाही बद्दल अभिनंदन. काल लयच भारी कॅम्पेन केला की तुम्ही. माणसांचा जीव धोक्यात असताना असलं घाणेरडं राजकारण करणं मला नाही जमत. हे तुम्हालाच माहिती. पण हे काय सुरुवात तुम्ही केल्या, आता शेवट परेश पाटील करणार. शेवट माहिती आहे आम्हाला. आमच्या वहिनी जिंकणार यावी आणि बाकी सगळी तोंडावर आपटणार. हा ढेर पट्या मागच्या वेळी आपल्याला तो खुन्नस देणारा गाण्याचं काय झालं रे? त्या गण्याचं बाय. आपण त्या गण्याला ढेकळात ताणून ताणून मारलं. विसरलास काय तू? अजून एकाला असं करायला लागते वाटतं. ए ए तुझ्यासारखी घाबरवणारी लई बघितल्यात आम्ही. बघतोस का रागानं? शड्डू मारलाय वाघानं. पास झालं. आज चला सगळे वर्गात. लाडू आजचा जा लवकर. निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनंच होऊ दे. तुम्ही जर वाकड्या मार्गावर गेलात तर जसा त्रास आम्हाला होणार आहे ना तसाच त्रास तुम्हालाही होईल. तुमचं काही माहित नाही, पण जर आम्हाला त्रास झाला तर ते राणाजींना अजिबात आवडणार नाही हे लक्षात ठेवा. बरकत. ए बरकत. बलवान अरे इकडे आहे ना इथं. अरे बरकत ते खाणार का? हा आम्ही अन्नाचा एक कण घेणार नाही का पाण्याचा एक थेंब पिणार नाही. जोवर तुम्ही खाणार नाही तोवर मी बी खाणार नाही. नाही नको तुझे. तू कशाला जेवशील म्हणा. घरघरीच खाऊन आला असतील घरात ना. का ना आज माझ्या अंगात अशी सुगरण शिरल्या बघ. हा अरे पिठला असं झणझणी झाले म्हणून सांगतो. आता करतानाच तोंडात पाणी सुटत होतं माझ्या. होय एक नंबर.
हे बरकत, हा काय रे अरे जेवताना आवाज कशाला करायलास? गप तोंड मिटून खा की. राणा तोंड मिटून कसं खाय तर दाखव बघू मला इथे. काय मर्दा बोलतोस तू? ते नो बरकत, एवढं लवकर कशाला जेवायलास? काय म्हणजे रे? अरे भूक लागल्या म्हणून. तुला काय प्रॉब्लेम आहे वय? माझ्या समोर बसून जेवू नकस. तू एक काम कर, तिकडे वाफ्यावर जा, तिकडे बस आणि पाहिजे तेवढं जेव जा. राणा हे ठीक नाही हं? एक तर घरातनं गरगरीत खाऊन आलायस तू आणि मी जेवत्याला बघून तुझ्या काय पोटात दुखायला लागले बरं. मी कुठं जेवलोय? अच्छा इसलिए वैरण कापताना ताकद लागत झाली होय तुझी. अरे ही की मरदा मग या खाई ये जरा तुम्ही खाई या ये. नाही तूच का? काय ग संपू तुम्ही सगळं. हीच का ढेकळाची दोस्ती? इकडे दोस्त सकाळपासून उपाशी आहे, त्याचं कायच नाही तुला. का जेवला नाहीस याचं कारण बी विचारलं नाहीस तू. राणा का जेवला नाहीस रे? बरकत, हा? जाम अडकले मरता मी. एकीकडं वहिनी आणि दुसरीकडे अंजलीबाई. वहिनीसने शब्द दिलाय मी, जोवर त्या जेवणार नाहीत तोवर मी बी जेवणार नाही. बरकत, अरे भुकेनं पोटात कावळ्यांचं थवाच्या थवा काव काव करायला तर काय करू काय कळणं झालंय मर्दा. राणा मी तुला किती बार सांगितलं रे त्या वहिनी साहेबांचं ऐकायचं सोड म्हणून. अरे त्या वहिनी साहेबांचं तू ऐकायचं सोडलंस तर तुझ्या आयुष्यातल्या 90% झंझटी खतम होतील. पण तू कधी माझं ऐकलंयस? आता काय नवीन शब्द दिलास वहिनी साहेबांनी? ते अंजलीबाई नाही म्हणल्यावर वहिनी इलेक्शनला उभा राहणार असा निर्णय जाहीर केला मी. एकदम चुकीचा निर्णय. पुढे बोल. ते काल पप्पाचं प्रकरण झालं, आता अंजलीबाई इलेक्शनला उभं राहायचं म्हणतात. काय सांगतोस काय? होय. अरे अरे वा एकदम आनंदाची बातमी दिलीस की. या, वहिनी उभारणार. ढिंकीचिकी वहिनी उभारणार. अरे लय भारी झालं. वा अरे एक नंबर खबर दिलास बघ. लय भारी. काय लय भारी. इकडं वहिनी रुसून आमरण उपोषणाला बसले, त्या जेवणार नाही तोवर मी बी जेवणार नाही असा शब्द देऊन बसलोय मी. अरे राणा मर्दा तू काय काळजी करू नकोस. त्या वहिनीचं मला माहित आहे. अरे त्या आतापर्यंत जेवले बी असतील. हा नाही बरकत, तोवर त्यासने इलेक्शनला उभं करणार नाही तोवर ते जेवणार नाही. अरे राणा मर्दा तू फोन कर तरी. काय तू इकडे, ठीक आहे. अरे मर्दा, अरे की मा- फोन कर तू. हे बघ मला पक्की गॅरंटी आहे बघ. त्या जेवल्या असणार नाहीतर जेवत तर असणार. हा शिंदे, राणा भाऊजींचा फोन आहे, उचल आणि नीट बोल. हा हे उचलून द्या की. अडाणी कुठली? हॅलो वहिनी त्या आराम करायल्यात. अंगात कसली ताकदच नाही हो त्यांच्या. अजून काय खाल्लं नाही? नाही ना व मी लई नवलं बघा. काय तर खावा तरी बी ऐकणं झाला तो. वहिनींकडे फोन द्या जरा. त्या बदाम खात नाही. त्या आराम करायल्यात हो त्या. अंगात कसलीच ताकद नाही हो त्यांच्या. सकाळ धरणं पाणी बी नाही प्यायलं. भुकेनं जीव लई कळवळला असेल बघा त्यांचा.
माझा बी. तरी मी सांगत्या सरपंच पदासाठी विचार करू नकासा जीवापेक्षा इलेक्शन लई महत्वाचं नाही. पर त्यासनी पटनच झाल्या. अहो ताईसा पडू नका. अहो काय झालं? काय झालं? फशिवलंय असंच काय बाय बरळायल्यात. तुम्ही पहिले त्यासनी खायला घाला काहीतरी. खाल्लं की पहिले मला कळवा काय लगेच. जोवर ते खाणार नाही तोवर मी बी खाणार नाही. नाही त्यांची डिमांड पुरी होत नाही तवर त्या काय बी खाणार नाहीत. बरं ताईसा पडू नका. अहो चक्कर आले का? अहो नका राणादा मी नंतर फोन करते हा. इथं ताईसा बियाड्यावानी करायला तो. हॅलो. फोन ठेवायचा बी असतोय, कट करायचा असतोय. काय ग हा? ताईसा आता रानातच ध्यान नाही लागणार बघा मळ्यात. बर चंदे, अगं त्या ठोकळ्यानं काय खाल्लंय का नाही ते तरी विचारायचं की नाही? नाही खाल्लं. कशावरनं? अहो आवाज लई बारीक येत होता. भुकेनं जीव कळवळला असेल. कळवळू दे की मग. खरं तो ठोकळा जेवढा कळवळल का नाही तेवढा आपल्याला चांगलंच आहे. पण तुम्ही इथं मस्त खात बसलायसा. मग यालाच तर राजकारण म्हणतात. आता या नंदिताच्या राजकारणात यो ठोकळा कसा फसत जातोय ते बघ तू चंदे. हा गोदाक्का बोला. अंजली, अगं राणा दुपारला जेवायला आला नाही बघ घरला. अहो मग कामात असतील. श्रीपती दादांबरोबर जेवण पाठवून द्या ना. पाठवलं होतं पण राणानं जेवण घरला परत पाठवलं बघ. का? जवळ वहिनी साहेब जेवणार नाहीत तोवर तो बी जेवणार नाही असं म्हणतोय. काय? पण जाऊबाई का जेवणार नाहीये? ते सरपंचकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्या जेवणा झाल्यात आणि राणाला शब्दात धरल्यात बघ. काय? हा काय वेडेपणा? तेच तर. अंजली, तू जरा राणाला फोन करतेस काय? घरी येऊन जेवायला सांग त्याला. अहो तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. जेवणाशिवाय हे राहूच शकणार नाही. चला ठेवते. दगड आणून टाकू काय म्हणजे पाणी जरा वरी लागू. ते नाही 15 का 17 रे. नाही या वर्षी दुष्काळ पडलाय ना. तू किती तांबे पाणी पिलास याची गिनती करत होतो मी. राणा उगं त्या वहिनी साहेबांचा राग माझ्यावर काढू नको सर. त्या करून आणू काय तुला? त्यानं भूक मरत्या माणसाची. मी जेव म्हटलं तर ते नको. तू श्रीपती जेवण घेऊन आलता तर त्याला परत पाठवला. आता उगं माझ्याकडे मारक्या म्हशीसारखं बघू नकोस. अरे तू जेवणार आहेस का? लगेच मी काहीतरी चरचरीत बनवतो बघ. किती डाव सांगू मला जेवायचं नाही म्हणून? मग बस उपाशीच. कायम त्या वहिनी साहेबांचं नुसतं ऐकत बसतोस. त्या वहिनी साहेबांचं ऐकून एक दिवस असा अडचण येणार ते विचारू नकोस. तुझी बडबड बंद कर बरकत. आधी तिकडे काय करायचं काय सुधारणा झाली त्यात तू डोकं खायलास. डोकं खात नाही मी. काय चूक काय बरोबर हे तुला सांगायला लागलोय पण तुला ते समजतच नाही. बस वहिनी तुम्ही जरा सांगा साहेबांशी समजावून. गोदाक्कांचा फोन आला होता मला. सकाळी नाश्ता केला नाही, दुपारचं जेवणही परत पाठवलं का? वहिनींचा लाडका दिलाय ना यो. शब्द दिलाय म्हणे त्यासनी. राणा उगा मला खुनच दाखवू नकोस. खरं तेच बोलतोय मी. काय खरं तेच बोलतोय? हो, बरकत भाऊजी बोलतायत ते अगदी बरोबर. कसला शब्द दिलाय जाऊबाईंना? पण सगळ्यांनी त्यासनी फसवले असं वाटते वहिनीसनी.
सरपंच पदासाठी त्यांचं नाव जाहीर केलं पण फॉर्म तुमचा भरला. मी माझा शब्द पाळला नाही असं म्हणणे त्यांचं. मी काही मुद्दाम उभी राहिलीये का? नाही, मी गावच्या भल्यासाठीच उभं राहिलाय सर, आणि समद्यांनी फोर्स केला म्हणून. आणि मलाही मनापासून वाटलं मी उभं राहायला पाहिजे म्हणून. वय पण हेच वहिनीसनी समजना झालं, ते हटूनच बसले. मग नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. या इथे बसा तुम्ही, या लवकर बसा इथे. तुमच्यासाठी डबा घेऊन आले मी, पटकन खाऊन घ्या. नाही, ते सकाळच्याला वहिनीसनी बोलून आलोय, जोवर त्या जेवणार नाहीत तोवर मी बी जेवणार नाही. आता त्यांनी शब्द घेतलाय माझ्याकडनं. एवढा शब्द बारकेपणी शाळेत शिकला असतास तर ही येत आली नसती. हे बरकत, मी तुझी मुंडी पिरगाईन सांगून ठेवतोय. अरे मुंडी पिरगळायला ताकद लागते, ताकद. तू जेव आधी, ताकद आण, आणि मग पाहिजे तर माझी मुंडी पिरगळ. अंजली बाई, याला तुम्ही नीट समजवा काय, आता खरं नाही सांगून ठेवतोय. अरे काय करू नाही, मला काय येऊ माझी मुंडी पिरगळ. अरे मी गरगरीत जेवलोय, हे बघ माझ्या ताकद आल्या, ताकद. असं असं पोट लावले का नाही, जाऊन पडतील तिकडे कोपऱ्यात. तुझ्या तर अरे काय तर वहिनी वहिनी तुम्ही चालत राहा. बरोबर परवा घास घ्या, नाही, थोडं खाऊन घ्या तुम्ही. हो असं काय करताय, जेवा बरं लवकर. मला मधली सुट्टी संपायच्या, शाळेत जायचं. घ्या, जेवून घ्या. नाही, मी सांगते म्हणून तरी जेवा, माझ्या शब्दाखातर. पण मी आधी वहिनीसनी शब्द दिलाय, मग कसं जेव? माझ्यामुळे ना सगळं. मी माघार घेते, आपण जाऊबाईंचा फॉर्म भरूया. नाही नाही, गावाला तुमची गरज आहे. आणि मला तुमची. तुम्ही जेवा आधी. मी आधी शाळेत जाऊ. मी सांच्याला येईल पण मी वहिनींचा पेट सोडला असतो. आणि आता मी आताची काळजी करू नका, तुम्ही जावा शाळेत. मी एक ओढ सांच्या पत्र सोडतो म्हणजे सोडतो. नक्की ना? होय. मी निवडणुकीला उभी राहिले आणि हे सगळं होत आहे. तुम्हाला राग नाही ना आला? मी असलं काय बी मनात आणू नका. राजकारणामुळे आपल्यात कधीच दुरावा येणार नाही. यो प्रश्न सोडतो, जाऊ शकत. ते नाही राहिला, संध्याकाळ पातूर कसा सोडवणारच म्हणायचा ह्यो सवाल. हेच काय कळना झालं. अंजली बाईसनी वाईट वाटायला नको, त्यासनी धीर द्या पाहिजे म्हणून सांगितलं. खरं काय करायचं, काय सुधारणा झालंय बघ. हे बरं तूच सांग की काय तर. सांगू मी? हा. बस बस. हे बघ, तू गरगरीत खा म्हणजे तुला चांगलं सुचल बा. आणि काहीतरी परत तेच सांगू नकस, नाहीतर खरंच मुंडी पिरगाळ माझी. पण आधी जेव म्हणजे तुझ्या अंगात ताकद येईल, आणि मग माझी मुंडी पिरगाळ. हे तर जेव लवकर. हा. हे जेवणाचं थोडं सांच्या पत्र सोडवायला पाहिजे. तर लाडून बोट जरी लावलं तरी कलंड आहे तुम्ही. राणा काहीतरी करायला पाहिजे बघ.